कोसळलं, ज्याच्या खाली तब्बल 14 जीव गेले, त्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का? याच होर्डिंगसाठी विष देऊन झाडं मारली गेली होती असा महानगरपालिकेचा आरोप होता. महानगरपालिकेनं पत्र पाठवलं होतं. मात्र इतकं सगळं होऊनही पालिका शांत का बसली? कारवाई वेळेत का झाली नाही? अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करण्यासाठी कुणाचे खिसे भरले गेले? आणि इगो मीडिया, महानगरपालिका आणि रेल्वे पोलीस यांच्यामध्ये अशी कोणती डील झाली होती की तिप्पट आकाराचे हे होर्डिंग कुणीही काढण्याचे कष्ट घेतले नाहीत? अखेर होर्डिंग कोसळलं आणि यामध्ये 14 मुंबईकरांचे जीव गेले. ज्याच्याकडे इगो मीडिया कंपनी आहे त्या कंपनीचा मालक आहे फोटोमध्ये दिसणारा भावेश भिंडे. भावेश भिंडे मूळचा मुंबई मधला आहे, मुलुंडमध्ये वास्तव्याला आहे. भावेश भिंडेचे वडील रिक्षा चालक होते. लहानपणी त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गरीब कुटुंबातून पुढे आला. एका ऍड एजन्सीमध्ये कामाला लागला. ऑफिस बॉयचं काम करायचा. वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भावेशनं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ठाणे ते घाटकोपर पर्यंत भावेशचा व्यवसाय हळूहळू पसरत गेला. घरचा पत्ता मुलुंडचा होता, पण सध्या तिथे त्याचं वास्तव्य नाहीये. भावेश भिंडेचे मुलुंड पश्चिमेला एक कार्यालय सुद्धा असल्याची माहिती आता समोर आली आहे. 2009 साली हाच भावेश भिंडे मुलुंडमधून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होता. सरदार तारासिंग यांच्या विरोधात त्यानं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. भावेश भिंडे याच्यावर होर्डिंग प्रकरणात आतापर्यंत तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. याच भावेश भिंडेनं मुलुंडहून आलेल्या भावेश भिंडेनं घाटकोपरचं हे होर्डिंग उभं केलं होतं, जे होर्डिंग कोसळलं.